नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अधिक मास म्हणजे काय आणि अधिक मासामध्ये काय नियम करायचे आहेत. तर उद्यापासून म्हणजेच 16 मे 2026 पासून उद्या आहे अमावस्या आणि तेव्हापासूनच अधिक मासाचे नियम सुरू होणार आहेत. तर प्रथम आपण बघूया हा अधिक मास म्हणजे काय. तर या अधिक मासाला कोणी धोंडा म्हणतं, कोणी अधिक मास म्हणतं, कोणी पुरुषोत्तम मास म्हणतं, कोणी मल मास म्हणतं. अशी याचे अनेक नावे आहेत. तर हा अधिक मास आहे तरी काय. आता आपल्याकडे वर्षाचे 12 महिने असतात, परंतु दर 3 वर्षांनी 1 महिना जास्त येतो आणि या 13व्या महिन्याला अधिक मास म्हणतात. आपले शक संवत्सर सुमारे 355 दिवसाचे असते. ते चंद्रमासाचे वर्ष आणि इंग्रजी 365 दिवसाचे वर्ष तसेच भारतीय सौर वर्ष यांचा मेळ घालण्यासाठीच शास्त्रकारांनी दर 3 वर्षांनी म्हणजेच 32 महिने 16 दिवसांनी हा एक 13वा अधिक मास ठरविला आहे. दर महिन्याला सूर्य एका राशीचे संक्रमण करतो, परंतु या 13व्या महिन्यात सूर्य संक्रमण नसते, म्हणून याला मलमास असेही म्हणतात. बघा, याचे आधीच मी सांगितलं की याला 4-5 नावांनी संबोधतात. तर या महिन्यामध्ये काही गोष्टी वर्ज्य करायच्या असतात आपल्याला. तर काय काय वर्ज्य करायचे असतात. विवाह, उपनयन, चौल, देवप्रतिष्ठा, गृहारंभ, नूतन गृहात प्रवेश करणे, पूर्वी कधीही न केलेली तीर्थयात्रा, अपूर्व देवदर्शन वगैरे मंगल कार्य वर्ज्य आहेत. मात्र धार्मिक दृष्टीने अधिक मासाला विशेष महत्त्व आहे आणि या महिन्याचा स्वामी गोलोकधारी पुरुषोत्तम मुरलीधर श्रीकृष्ण आहे. त्या पुरुषोत्तमाची भक्ती करणे, तीर्थस्नान, दान, धर्म, उपवास, व्रते आणि नियम इत्यादी पुण्यकर्मे करावी. त्यामुळे मनाला सुख, शांती आणि समाधान लाभते. मग आता बघूया अधिक मासामध्ये काय नियम करायचे. तर अधिक मासामध्ये आवळ्याची उटी अंगाला लावून स्नान करावे आणि शक्यतोवर थंड्या पाण्याने स्नान करावे. पहाटे लवकर स्नान करावे. नदीवर किंवा तीर्थाच्या ठिकाणी स्नान करावे. आवळीच्या झाडाखाली स्नान करावे. अशा प्रकारच्या स्नानाचे अधिक महिन्यात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तन मनाला पवित्रता येते आणि आरोग्य प्राप्ती होते. या महिन्यामध्ये दीपदानाला फार महत्त्व आहे. अधिक महिन्यात रोज सायंकाळी देवापुढे नेमाने दिवा लावून शेवटी धातूच्या दिव्याची पूजा करून तो ब्राह्मणाला दान द्यावा, कारण दीपदान हे श्रेष्ठ दान आहे. आता या अधिक महिन्यामध्ये शक्यतोवर एकच वेळ भोजन करावे, परंतु तेही भोजन मौन धरून करावे, म्हणजे जेवताना बोलू नये. तसेच थोडी भूक ठेवून कमी जेवावे. मौन भोजनाचे महत्त्व असे आहे की उपवासाचे जे पुण्य लाभते तेच मौन भोजन केल्याने पुण्य मिळते. उपवासाचे जे पुण्य लाभते तेची मौन भोजने मिळते. मौने होय सौभाग्य प्राप्ती, मौने सर्व कलह मिटती. या मौन भोजनाचं पहा किती महत्त्व आहे. या महिन्यामध्ये काही गोष्टींचा आपल्याला त्याग करायचा असतो. अधिक महिन्यात आपणाला सर्वात जास्त आवडणाऱ्या एखाद्या वस्तूचा त्याग करावा. ती वस्तू खाण्याची अगर वापरण्यातली असावी. अशा त्यागामुळे मनाला संयम प्राप्त होतो आणि मनाचे बळ वाढून चैनीची चटक कमी होते. अन्नदानाला फार महत्त्व आहे या महिन्यामध्ये. विष्णू भक्ती जास्त करावी. जास्तीत जास्त विष्णूचं नामस्मरण करावं, कारण हा महिना
विष्णूला प्रिय आहे. या महिन्यात गाईला गोग्रास द्यावा. नामस्मरण जास्तीत जास्त करावे. देवदर्शन अधिक करावे. तीर्थयात्रा, पोथी वाचन, श्रवण हे अनेक प्रकारची व्रत उद्यापन केल्याने आणि निरनिराळे नियम पाळल्याने, अधिक मासामध्ये पोथी वाचल्याने अथवा एकाग्र होऊन ऐकल्याने मनाला, वाणीला आणि आचाराला चांगले वळण लागते. भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होतो आणि भक्तांचे कल्याण करतो. अधिक मासात केलेल्या सत्कृत्याचे फळ अनेक पटीने मिळते. ज्या स्त्रिया अधिक मासात स्नान, पूजा, उपवास, दान, धर्म इत्यादी व्रती मनापासून करतात त्यांना अखंड सौभाग्याचा आणि पुत्रपौत्राचा लाभ होतो. या अधिक मासाचे फार महत्त्व आहे आणि आपण जेवढे आपल्याला जमतील तेवढे नियम करायचे आहेत आणि जास्तीत जास्त भगवान परमात्म्याची म्हणजे श्री विष्णुदेवाची सेवा आपल्याला जास्तीत जास्त या महिन्यामध्ये करायची आहे. कारण आपल्याकडून जी काही नकळत पापे घडतात या महिन्यामध्ये, या भगवान विष्णूची सेवा केल्यामुळं आपल्याकडून जी पापे घडलेली असतात ती आपली नष्ट होऊन जातात. म्हणून या महिन्यामध्ये जास्तीत जास्त नामस्मरण आणि सेवा करायची असते. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. उद्या आपण आता प्रत्येक दिवशी एक एक कहाणी बघू. या अधिक मासाची एक एक कहाणी बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.